शांती. आज आहे 6/1/2026 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, ब्रह्मा बाबा शिवबाबांचा रथ आहे. दोघांचा पार्ट एकत्रित चालतो. यामध्ये जरा देखील संशय येता कामा नये. प्रश्न आहे, मनुष्य दुःखातून सुटण्यासाठी कोणती युक्ती करतात ज्याला महापाप म्हटले जाते? उत्तर आहे, मनुष्य जेव्हा दुःखी होतात तर स्वतःला संपविण्याचे अनेक उपाय काढतात. जीवघात अर्थात आत्महत्या करण्याचा विचार करतात. समजतात असे केल्याने आपली दुःखातून सुटका होईल. परंतु यासारखे महापाप दुसरे कोणतेच नाही. हे अजूनच जास्त दुःखामध्ये अडकतात, कारण ही आहेच अपार दुःखाची दुनिया. ओम शांती. मुलांना बाबा विचारत आहेत, आत्म्यांना परमात्मा विचारत आहेत. हे तर तुम्ही जाणता की आपण परमपिता परमात्मा यांच्या समोर बसलो आहोत. त्यांना आपला रथ अर्थात स्वतःचे शरीर तर नाही आहे. हा तर निश्चय आहे ना. या भ्रुकुटीच्या मध्यभागी बाबांचे निवासस्थान आहे. बाबा स्वतः म्हणतात, मी यांच्या अर्थात ब्रह्मा बाबांच्या भ्रुकुटीच्या मध्यभागी बसतो. यांचे शरीर लोणवर घेतो. आत्मा भ्रुकुटीच्या मध्यभागी आहे तर बाबा देखील तिथेच बसतात. ब्रह्मा आहेत तर शिवबाबा देखील आहेत. ब्रह्मा नसेल तर शिवबाबा बोलतील कसे? शिवबाबांना तर नेहमी वरच आठवण करत आले आहेत. आता तुम्हा मुलांना माहीत आहे आपण बाबांजवळ इथे बसलो आहोत. असे नाही की शिवबाबा वरती आहेत. त्यांची प्रतिमा इथे पूजली जाते. या गोष्टी नीट समजून घ्यायच्या आहेत. तुम्ही तर जाणता बाबा ज्ञानाचा सागर आहेत. ज्ञान कुठून ऐकवत आहेत? वरून ऐकवतात का? इथे खाली आले आहेत. ब्रह्मातनाद्वारे ऐकवतात. बरेच जण म्हणतात आम्ही ब्रह्माला मानत नाही, परंतु स्वतः शिवबाबा ब्रह्मातनाद्वारे सांगतात की माझी आठवण करा. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत ना. परंतु माया खूप शक्तिशाली आहे. एकदम तोंड फिरवून मागे फेकते. आता तुमची मान शिवबाबांनी समोर केली आहे. सन्मुख बसले आहात आणि मग जे असे समजतात की ब्रह्मा तर काहीच नाही, त्यांची काय गती होईल? दुर्गतीला प्राप्त होतात. अजिबात ज्ञान नाही आहे. मनुष्य बोलावतात देखील, ओ गॉड फादर. मग ते गॉड फादर ऐकतात का? त्यांना म्हणतात ना लिबरेटर या, की तिथे बसून लिबरेट करतील. कल्पकल्प पुरुषोत्तम संगम युगावरच बाबा येतात. ज्यांच्यामध्ये येतात त्यांनाच जर वजा केले तर काय म्हणावे? नंबर 1 तमोप्रधान. निश्चय असताना देखील माया एकदम तोंड फिरवते. इतकी तिच्यामध्ये ताकद आहे जी एकदम वर्थ नॉट अ पेनी बनवते. असे देखील कोणत्या ना कोणत्या सेंटरवर आहेत. म्हणून बाबा म्हणतात सावध राहायचे आहे. भले कोणाला ऐकलेल्या गोष्टी ऐकवत देखील राहतील, परंतु ते जणू पंडितासारखे बनतात. जशी बाबा पंडिताची कहाणी सांगतात ना, त्यांनी सांगितले राम राम म्हटल्याने नदी पार व्हाल. ही देखील एक कथा बनवलेली आहे. यावेळी तुम्ही बाबांच्या आठवणीद्वारे विषय सागरातून क्षीरसागरामध्ये जाताना त्यांनी भक्ती मार्गामध्ये अनेक कथा तयार केल्या आहेत. अशा गोष्टी तर घडतच नाहीत. ही एक कथा बनवलेली आहे. पंडित इतरांना सांगत असे, स्वतः मात्र एकदम घाट्याच्या खात्यामध्ये होता. स्वतः विकारामध्ये जात राहणे आणि दुसऱ्यांना सांगायचे की निर्विकारी बना, तर त्याचा काय प्रभाव पडेल? असे देखील ब्रह्मा कुमार कुमारी आहेत. स्वतःलाच निश्चय नाही, इतरांना ऐकवत राहतात. त्यामुळे काही ठिकाणी सांगणाऱ्यापेक्षाही ऐकणारे वेगाने पुढे निघून जातात. जे अनेकांची सेवा करतात ते जरूर प्रिय वाटतात ना. पंडित खोटा निघाला तर त्याच्यावर कोण प्रेम करेल? मग प्रेम त्यांच्यावर करतील जे प्रॅक्टिकलमध्ये आठवण करतात. चांगल्या चांगल्या महारथींना देखील माया गिळून टाकते. अनेकांना गिळंकृत केले गेले. बाबा देखील सांगत आहेत, अजून कर्मातीत अवस्था झालेली नाही. एकीकडे युद्ध चालू असेल, दुसरीकडे कर्मातीत अवस्था होईल. पूर्ण कनेक्शन आहे. जेव्हा युद्ध पूर्ण होईल तेव्हा ट्रान्सफर होतील. पहिली रुद्रमाळा बनते.
या गोष्टी इतर कोणीही जाणत नाहीत. तुम्ही समजता विनाश समोर उभा आहे. आता तुम्ही फार थोडे आहात, ते आहेत मेजॉरिटी अर्थात बहुसंख्य. तर तुमचे कोण मानेल? जेव्हा तुमची वृद्धी होईल तेव्हा तुमच्या योगबळाने भरपूर जण आकर्षित होऊन येतील. जितकी तुमच्यातील गंज निघत जाईल तितकी ताकद भरत जाईल. असे नाही बाबा जानी जाननहार आहेत. इथे येऊन सर्वांना पाहतात, सर्वांच्या अवस्थेला जाणतात. बाबा मुलांच्या अवस्थेला जाणणार नाहीत काय? सर्व काही समजून येते. यामध्ये अंतर्यामी असण्याचा काही प्रश्नच नाही. अजून तरी कर्मातीत अवस्था झालेली नाहीये. आसुरी बोलणे, वागणे इत्यादी सर्व प्रसिद्ध होते. तुम्हाला तर दैवी वर्तन बनवायचे आहे. देवता सर्वगुण संपन्न आहेत ना. आता तुम्हाला असे बनायचे आहे. कुठे ते असुर, कुठे देवता, परंतु माया कोणालाही सोडत नाही. छुईमुई अर्थात नाजूक बनवते, एकदम मारून टाकते. 5 शिड्या अर्थात विकार आहेत ना. देह अभिमान आल्यानेच वरून एकदम खाली कोसळतात अर्थात अधोगती होते. पडला आणि मेला. आजकाल स्वतःला संपविण्यासाठी काय काय पद्धतींचा अवलंब करतात. 21व्या मजल्यावरून खाली उडी मारतात, जेणेकरून ताबडतोब मरण यावे. असे होऊ नये पुन्हा हॉस्पिटलमध्ये पडून राहिले, दुःख भोगत राहिले. 5व्या मजल्यावरून पडले आणि जर मेले नाहीत तर किती दुःख भोगत राहतील. कोणी तर स्वतःला जाळून घेतात. जर कोणी त्याला वाचवले तर त्याला किती दुःख सहन करावे लागते. शरीर जळाले तर आत्मा तर पळूनच जाईल ना. म्हणून जीवघात अर्थात आत्महत्या करतात, शरीराला नष्ट करतात. समजतात शरीर सोडल्याने दुःखातून सुटका होईल, परंतु हे देखील महापाप आहे. अजूनच जास्त दुःख भोगावी लागतात, कारण ही आहेच अपार दुःखांची दुनिया. तिथे आहे अपार सुख. तुम्ही मुले समजता की आता आपण परतून घरी जात आहोत. दुःखधामातून सुखधाममध्ये जातो. आता बाबा जे आपल्याला सुखधामचा मालक बनवत आहेत त्यांची आठवण करायची आहे. यांच्याद्वारे अर्थात ब्रह्माबाबांद्वारे बाबा समजावून सांगतात. चित्र देखील आहेत ना. ब्रह्माद्वारा स्वर्गाची स्थापना. तुम्ही म्हणता बाबा आम्ही अनेकदा तुमच्याकडून स्वर्गाचा वारसा घेण्यासाठी आलो आहोत. बाबा देखील संगमावरच येतात जेव्हा की दुनियेला परिवर्तित व्हायचे आहे. तर बाबा म्हणतात मी आलो आहे तुम्हा मुलांना दुःखातून सोडवून सुखी पावन दुनियेमध्ये घेऊन जाण्याकरिता. बोलावतात देखील हे पतित पावन. असे थोडीच समजतात की आम्ही महाकाळाला बोलवत आहोत की आम्हाला या छीछी अर्थात विकारी दुनियेमधून घरी घेऊन जा. बाबा जरूर येतील. आपण मेल्यावरच शांती होईल ना. शांती शांती करत राहतात. शांती तर आहे परमधाममध्ये, परंतु या दुनियेमध्ये शांती कशी असेल जोपर्यंत इतकी प्रचंड लोकसंख्या आहे. सतयुगामध्ये सुख शांती होती. आता कलियुगामध्ये अनेक धर्म आहेत. ते जेव्हा नष्ट होतील, जेव्हा एका धर्माची स्थापना होईल तेव्हाच तर सुख शांती असेल ना. हाहाकारानंतर मग जय जयकार होईल. पुढे चालून पहा मृत्यूचा बाजार किती गरम होईल. विनाश तर जरूर होणार आहे. एका धर्माची स्थापना बाबाच येऊन करतात. राजयोग देखील शिकवतात. इतर अनेक धर्म सर्व नष्ट होतील. गीतेमध्ये काहीच दाखवलेले नाहीये. 5 पांडव आणि कुत्रा हिमालयावर वितळून गेले. मग निष्पन्न काय झाले? प्रलय दाखवला आहे. जलमयी भले होते, परंतु सगळीच दुनिया जलमयी होऊ शकत नाही. भारत तर अविनाशी पवित्र खंड आहे. त्यामध्ये देखील आबू सर्वात पवित्र तीर्थस्थान आहे, जिथे बाबा येऊन तुम्हा मुलांद्वारे सर्वांची सद्गती करतात. दिलवाडा मंदिरामध्ये किती सुंदर यादगार आहे, किती अर्थसहित आहे, परंतु ज्यांनी बनवले आहे तेच यामागील सत्य जाणत नाहीत. तरी देखील चांगले बुद्धिमान होते ना. द्वापारमध्ये जरूर खूप हुशार असतील. कलियुगामध्ये असतात तमोप्रधान. द्वापारमध्ये देखील तुम्ही तमोबुद्धी असणार. सगळ्या मंदिरांपेक्षा हे श्रेष्ठ आहे जिथे तुम्ही बसले आहात. आता तुम्ही बघत राहाल विनाशामध्ये होलसेल मृत्यू होतील. होलसेल महाभारी लढाई लागेल. सर्वजण नष्ट होतील.
फक्त एकच खंड शिल्लक राहील. भारत खूप छोटा खंड असेल, बाकी सर्वजण नष्ट होतील. स्वर्ग किती छोटासा असेल. आता हे ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये आहे. कोणालाही समजावून सांगण्यासाठी देखील वेळ लागतो. हे आहे पुरुषोत्तम संगम युग. इथे किती असंख्य मनुष्य आहेत आणि तिथे किती थोडे मनुष्य असतील. हे सर्व नष्ट होतील. जगाचा इतिहास भूगोल जरूर सुरुवातीपासून रिपीट होईल. जरूर स्वर्गापासून रिपीट करणार. उलटे मागे तर येणार नाही. हे ड्रामाचे चक्र अनादी आहे, जे फिरतच राहते. या बाजूला आहे कलयुग, त्या बाजूला आहे सतयुग. आपण संगमावर आहोत हे देखील तुम्हीच समजता. बाबा येतात तर बाबांना जरूर रथ तर पाहिजे ना. तर बाबा समजावून सांगत आहेत, आता तुम्ही परत घरी जात आहात आणि मग हे लक्ष्मी नारायण बनायचे आहे, तर दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. हे देखील तुम्हा मुलांना समजावून सांगितले जाते की राम राज्य आणि रावण राज्य कशाला म्हटले जाते. पतितापासून पावन आणि मग पावनपासून पतित कसे बनतात, हे खेळाचे रहस्य बाबा बसून सांगत आहेत. बाबा नॉलेजफुल बीजरूप आहेत ना, चैतन्य आहेत. तेच येऊन समजावून सांगतात. असे फक्त बाबाच म्हणतील. साऱ्या कल्पवृक्षाचे रहस्य समजले का? यामध्ये काय काय होते? तुम्ही यामध्ये किती पार्ट बजावला आहे? अर्धा कल्प आहे दैवी स्वराज्य, अर्धा कल्प आहे असुरी राज्य. चांगली चांगली मुले जी आहेत त्यांच्या बुद्धीमध्ये नॉलेज राहते. बाबा आम्हाला आपसमान बनवत आहेत ना. टीचर्समध्ये देखील नंबरवार असतात. बरेच जण तर टीचर असूनही बिघडतात, अर्थात पतित बनतात. अनेकांना शिकून मग स्वतः नष्ट होतात. लहान मुलांमध्ये भिन्न भिन्न संस्कारवाले असतातच. कोणी तर पहा नंबरवार सैतान, कोणी तर परिस्तानमध्ये जाण्यालायक. असे कितीतरी आहेत जे ना ज्ञान धारण करत ना आपले वर्तन सुधारत, सर्वांना दुःखच देत राहतात. हे देखील शास्त्रांमध्ये दाखवले आहे की असुर येऊन लपून बसत होते. असुर बनून किती त्रास देतात. हे सर्व होत राहते. उच्च ते उच्च बाबांना स्वर्गाची स्थापना करण्याकरिता यावे लागते. माया देखील खूप शक्तिशाली आहे. दान देतात तरी देखील माया बुद्धी फिरवते. अर्धवट असणाऱ्याला जरूर माया खाईल. तेव्हाच तर म्हणतात माया खूप दुष्ट आहे. अर्धा कल्प माया राज्य करते तर जरूर इतकी पैलवान असेल ना. मायेकडून हरणाऱ्याची काय हालत होते. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, कधीही छुईमुई अर्थात नाजूक बनायचे नाही. दैवी गुण धारण करून आपले वर्तन सुधारायचे आहे. दुसरा पॉइंट, बाबांचे प्रेम प्राप्त करण्यासाठी सेवा करायची आहे, परंतु जे इतरांना ऐकवता ते स्वतः देखील धारण करायचे आहे. कर्मातीत अवस्थेमध्ये जाण्याचा पूर्णपणे पुरुषार्थ करायचा आहे. आजचे वरदान, साकार रूपामध्ये बाप दादांना सन्मुख अनुभव करणारे कंबाइंड रूपधारी भव. साकार रूपामध्ये बाप दादांना सन्मुख अनुभव करणारे कंबाइंड रूपधारी भव. स्पष्टीकरण आहे, जशा शिवशक्ती कंबाइंड आहेत तसे पांडवपती आणि पांडव कंबाइंड आहेत. जे असे कंबाइंड रूपामध्ये राहतात त्यांच्या समोर बाप दादा साकारमध्ये सर्व नात्यांनी उपस्थित असतात. आता दिवसेंदिवस जास्तच अनुभव कराल की जसे बापदादा समोर आले, हात पकडला, बुद्धीने नाही डोळ्यांनी पाहाल, अनुभव होईल. परंतु फक्त एक बाप दुसरा न कोई, हा पाठ पक्का असावा. मग तर जशी सावली फिरते ना तसे बाप दादा डोळ्यांसमोरून हटणार नाहीत. सदैव सन्मुख असल्याची अनुभूती होईल. स्लोगन आहे, माया जीत प्रकृती जीत बनणारी श्रेष्ठ आत्माच स्वकल्याणी अथवा विश्वकल्याणी आहे. माया जीत प्रकृती जीत बनणारी श्रेष्ठ आत्माच स्वकल्याणी अथवा विश्वकल्याणी आहे.
अव्यक्त इशारे. या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. जेव्हा तुम्ही जीवनमुक्त बनाल तेव्हाच तुमच्या जीवनमुक्त स्थितीचा प्रभाव जीवन बंधमध्ये असणाऱ्या आत्म्यांचे बंधन नष्ट करेल. तर ती डेट कधी असेल जेव्हा सर्वजण जीवनमुक्त व्हाल? कोणतेही बंधन नाही. सर्व बंधनांमध्ये एक पहिले बंधन आहे, देहभानाचे बंधन. त्यापासून मुक्त बना. देहच नसेल तर बाकीची बंधने स्वतःच नष्ट होतील. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.